लावली का पॉवर यस असं सुरू करून हो पहा ना आता समोर किती पोरं आले आता इथे पण किती पोरं आले 11 आहेत त्यांना सांगा 5 मिनिटात म्हणा आपण सुरुवात करू तिथे तुम्ही टाईप करून मेसेज टाकू शकता काय हे तुम्हाला काय काय क्या देखा चाललं जे आहे आता आपण ऑनलाईन आता पूर्वी आपल्याला ऑनलाईन लेक्चर व्हायचे तुम्ही व्हिडिओवर केले तुम्हाला तसं नाही आता डायरेक्ट लेक्चर नाही स्क्रीनवरती असं घेतलं हायटेक आता हे वाचता कोणतं पाहिजे लेक्चर चांगलं पोरांना असं दिसतोय त्यामुळे पाठ करायला आवडतं गावाला त्रास नको व्हायला एक गाव के काही बाजूला चालू मला काही समजलं सर किती वेळ लेक्चर असणार आहे 16 मुलं आलेले किती मुलं असतात तर घरी आणि ज्यावेळी एंड करायचं असेल तर त्यावेळी इथे एंड म्हणू का एंड लाईव्ह क्लासेस बस बाकी काहीच नाही आणि मुलांचं जर ते हँडरेस वगैरे ते नाही माहिती ते कुठे करतात ते नाही दिसणार नाही मग इथे कुठे दिसतं ते मला दिसणार कुठे दिसणार आहे मला ते समोर पोरं आलेली आहे तर क्लासरूम मध्ये जायचं त्या मुलाच्या नावासमोर तुम्हाला हँडरेस दिसेल तिथे हँडरेस केलेला दिसेल ओके क्लिक करायचं की तो बोलू शकेल चालू करून आणि मला बोलायचं असेल तर तुम्ही आता बोलताय डायरेक्ट हे सगळं त्यांना ऐकू जात आहे ओके नाही मी सध्या म्यूट केलेलं आहे काय मुलं येतात आहे ना नाही नाही चालू करा त्याच्यामुळे थांबलंय हे भारी मी याच्यावर बसतोय पण कसं त्याच्यावर ट्रेडिशनल कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये हा स्टाईलच आहे किती वाजेपर्यंत सर 6:30 7 चालेल आणि असं पण 2च दिवस द्यायचे ना हो 16-17 झाले आता कारण रेकॉर्ड चालू करा इयत्ता 10वी आवाज येतोय माझा सगळ्यांना आजपासून आपण सीईटीचे लेक्चर्स सुरू करतोय आणि आज माझा जो विषय इतिहास तो आज सुरू करतोय आपण
तर मला अपेक्षा आहे की सगळ्यांनी इतिहासाचं पुस्तक काढून ठेवायचं आहे. इतिहासाचं उपयोजित लेखन इतिहास जो पहिलं अनुक्रमणिका आहे ती काढायची आहे. 1 ते 9 धडे दिलेले असणार आहे आपल्या अनुक्रमणिकेमध्ये, ते पान सर्वांनी काढायचे. तर आपण वाट बघू. आताशी 17-18 मुलं जॉईन झालेली आहेत आणि 10 तरी मुलं बाकी आहेत. 30 मुलं नियमित असतात आपल्याकडे. तर मी तुम्हाला सांगतो की 5-10 मिनिटं वाट बघू आपण आणि नंतर सुरुवात करू. लक्षात असू द्या, बोर्डाने ज्यावेळी पुस्तकं तयार केलेली आहेत प्रिंटिंगनुसार अक्षरशः प्रत्येक पानावर जे मराठीचं पुस्तक असणार आहे तसंच पुस्तक इंग्लिशचं पण आहे आणि तोच डाटा, ते चॅप्टर, तोच टॉपिक हा इंग्लिश मिडियमच्या पण पुस्तकात असणार आहे. दुसरी गोष्ट, जसं नोटिफिकेशन बोर्डाचं आलं होतं त्यानुसार 4थं चॅप्टर आणि 6वं चॅप्टर हे कॅन्सल केलेलं आहे. भारतीय कलांचा इतिहास आणि मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास ही 2 चॅप्टर्स वगळून टाकण्यात आलेली आहे, काढून टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे फक्त 1, 2, 3, 5, 7, 8 आणि 9 इतकीच प्रकरणं, एवढेच चॅप्टर्स आपल्याला बघायचे. येते लक्षात? आज फक्त आपण हिस्ट्री बघणार आहोत. हिस्ट्रीला सर्वसाधारण 2 दिवस लागतील. मी तुम्हाला या लेक्चरमधून CET साठी जे ऑब्जेक्टिव्ह MCQs जे येणार आहेत त्यांची मी तुम्हाला कल्पना देणार आहे आणि या लेक्चरमध्ये जे पेज असणार आहे आपल्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर कुठे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, कोणत्या टॉपिकवर कसं प्रेशर द्यायचं आहे, त्या टॉपिकवर कुठे प्रश्न पडणार आहे, MCQs कुठे तयार होतात, ऑब्जेक्टिव्ह कुठे तयार होतात आणि नेमकी प्रश्न कसा विचारला जाणार आहे ते पेपर ॲनालिसिस आज आपण करणार आहोत. इथून पुढे 2 दिवस हिस्ट्री आणि पॉलिटिक्स असणार आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि रोज हिस्ट्रीचं बुक लागणार आहे. ज्यावेळी जॉग्रफी स्टार्ट होईल त्यावेळी तशी मी तुम्हाला 1 दिवस पूर्व कल्पना देणार आहे की जॉग्रफी सुरू होतंय. इतकंच नाही तर पॉलिटिक्स कधी सुरू होणार आहे ते देखील मी तुम्हाला 1 दिवस आधी कल्पना दिलेली असणार आहे. त्याच्यामुळे चिंतेचं, गोंधळून जायचं कुठलंच कारण नसणार आहे तुमच्याकडे. फक्त जे MCQs तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला तिथे पेज, हातात पेन घ्यायचा आहे आणि पेन घेऊन त्या पेजवर जो टॉपिक देणार आहे, जे लाईन तुम्हाला मी सांगणार आहे त्याला अंडरलाईन करायचं असणार आहे. तेवढं लक्षात असू द्या. सध्या पेज नंबर 1 वरच आहोत आपण. अनुक्रमणिका इंडेक्स ओपन करायची. एका पेजवर लेफ्टला तुमची इंडेक्स असणार आहे आणि राईटला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा असणार आहे. आदित्य आहेर, ओम आढोळे, समृद्ध अंबाडकर, वैष्णवी गायकवाड, सिद्धांत नन्नावरे, लोकेश पाटील, रितेश मालपाटक, प्रसाद नागरे, दुर्गेश निकम, अथर्व संगमनेरकर, हर्ष आंधळे, बाकीच्या विद्यार्थ्यांची पण नावं येतात आहे हळूहळू, ते पण वाचतोय मी. कृतिका साळवे, उत्कर्ष मराठे, अंकुशा पाटकर, सायली आंधळे, निकिता ढगे, मंदार पवार, स्वरा पुजारी, कोमल भारती, तन्मय शिरसाट. चला, 23rd 23 मुलं झालेले. आपण आज सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, मी आज या माझ्या लेक्चरच्या माध्यमातून मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे बोर्डाने जरी तुमचे 10वीच्या वार्षिक परीक्षा, ज्या बोर्डाच्या परीक्षा असतात त्या जरी घेतल्या नसल्या
आणि त्यांनी 50, 30 आणि 20 50, 30, 20च्या पॅटर्न नुसार जरी तुम्हाला पास करून दिलेला असेल तरी देखील एक गोष्ट लक्षात असू द्या, सीईटी हा जो विषय हा सीईटीची लेवल नक्कीच ते अशी विचारणार असतील की जेणेकरून तुम्ही वर्षभर जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा कस लागणार आहे हे लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, हा जो पेपर त्यांनी सीईटीचा ठेवलेला आहे तो एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असणार आहे. म्हणजे एक प्रश्न असणार आहे, त्याच्या खाली 4 उत्तर असणार आहे. तुम्हाला त्यांची अचूक उत्तरं द्यायची आहे. ऑफलाईन पेपर होणार आहे तुमचे, सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण याचबरोबर आजपर्यंत जे आपल्याला अपेक्षित मध्ये जसे ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात तसेच आहे, फक्त त्याची लेवल थोडीशी बदललेली आहे. जो तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे तसाच प्रश्न देणार आहे, पण ज्या रिकाम्या जागेवर जी रिकामी जागा असणार आहे, जो प्रश्न असणार आहे त्याचं नेमकी उत्तर हे तुम्हाला गोंधळात टाकून देणार असणार. हा सगळ्यात महत्त्वाचा. जसं आजपर्यंत एक उदाहरण देऊ शकतोय मी की जसं शिवाजी महाराजांचं वडिलांचे नाव शहाजीराजे होते, बरोबर आहे. इथे नेमकी जर यामध्ये जर तुम्हाला रिकामी जागा तयार करायची ठरली तर असं म्हटलं जाईल शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव टिंबटिंब होते, तर याचं उत्तर येईल शहाजीराजे येईल. तर शहाजीराजे हे तुमच्यासाठी रिकाम्या जागाचं उत्तर असणार असतं. पण आता जे एमसीक्यू विचारणार आहे तर हे एमसीक्यू थोडेसे कॉम्प्लिकेटेड लेवलचे असणार आहे. थोडेसे तुम्हाला ज्यांचं एकदम सूक्ष्म अभ्यास असणार आहे त्यांना हे चांगल्या पद्धतीने सोडवता येणार आहे. जसं मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो, शिवाजी महाराजांच्या वडिलांचे टिंबटिंब शहाजी राजे होते. तर इथे अपेक्षित नाहीये तुम्हाला की नाव हा शब्द त्यांनी फिल इन द ब्लँक साठी टाकलेला आहे. नाव हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. रिकाम्या जागांचं उत्तर काय असणार आहे? नाव. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या की ज्या प्रश्नावर आपण फोकस करणार आहोत, ज्या टॉपिकवर आपण फोकस करणार आहोत, ज्याच्या खाली अंडरलाईन करणार आहे की जो प्रश्न आपल्याला वारंवार विचारला गेलेला आहे तर त्याच्या एक्झॅक्ट जवळचाच प्रश्न ते आज यावेळी सीईटी साठी विचारला जाणार आहे. तर मला अपेक्षा आहे आता की सर्वसाधारण सर्वांनीच पुस्तक काढलेलं असणार आहे. अनुक्रमणिकेकडे यायचं आहे. अनुक्रमणिका ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात पहिले हातात पेन घ्यायचा सर्वांनी. सर्वांकडे पेन असणार आहे आणि त्या पेनने मी ज्या ठिकाणी सांगणार आहे त्या ओळींखाली तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. तिथे प्रश्न पडणार आहे एवढं लक्षात असू द्या. सगळ्यांना मी 2-5 मिनिटं वेळ देतो. सर्वांनी इतिहासाचं पुस्तक काढायचं आहे. अनुक्रमणिका काढायची आहे. पेज नंबर 1 डाव्या साईडला लेफ्ट साईडला अनुक्रमणिका इंडेक्स दिलेली आहे आणि उजव्या हाताला जे पेज आहे त्याच्यावर चॅप्टर नंबर 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा दिलेली आहे. तुमच्या सगळ्यांचं पुस्तक हातामध्ये पेन घेऊन झालं असेल तर मला तुम्ही तसा रिप्लाय द्या. सर्व रेडी झाले आहेत?
सर्वांकडे पुस्तक आली आहेत, सगळ्यांनी पेन, पट्टी, पेन्सिल काय असेल नसेल ते कलर पेन वगैरे सगळ्यांनी जवळ घेतले. पेज नंबर फर्स्ट ओपन केलंय सर्वांनी. ओके, येस. सुरुवात करू आपण. हिस्ट्रीचं, इतिहासाचं पहिलं चॅप्टर आज आपण घेणार आहोत. रोज जसं जसा स्पीड वाढेल तसं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिले जातील, त्यानुसार आपण पुढे जाणार आहोत. सगळ्यात पहिले अनुक्रमणिकेत यायचंय. अनुक्रमणिकेमध्ये 1, 2, 3, 5, 7, 8, 9 इतकेच चॅप्टर आपल्याला असणार आहे. त्याच्यामुळे 4th नंबरचा चॅप्टर आणि 6 नंबरचा म्हणजे मराठीमध्ये 4 नंबरचा धडा, 4 नंबरचा चॅप्टर आणि 6 नंबरचा चॅप्टर याला गोल करा आणि ध्यानात असू द्या की हे चॅप्टर आपल्याला अभ्यासक्रमात नाहीये. मी परत एकदा सांगतो. 4था धडा, 4थं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास आणि 6वं प्रकरण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हे आपल्याला अभ्यासक्रमात नाही. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना 4 आणि 6 हे 2 प्रकरणं वगळून आपण अभ्यासाची तयारी करणार आहोत. येतंय लक्षात? चला ठीक आहे. तर पहिला धडा जो आहे, पहिलं जे प्रकरण आहे ते आहे एक इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. यामध्ये इतिहास पाश्चिमात्य संस्कृतीतील जे तज्ञ होते, इतिहासकार होते, त्यांनी कसा लिहिला, त्या पाठीमागे त्यांची पार्श्वभूमी काय होती, त्यांचा दृष्टिकोन काय होता, या संदर्भात हे प्रकरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. वर्षभरामध्ये आपण एक गोष्ट बघितली की तुलनात्मक दृष्टीने आपण इतिहासाचा दृष्टिकोन अभ्यासलेला आहे. म्हणजे जे युरोपियन लोक होते, त्या युरोपियन लोकांनी, तिथल्या शास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी, संशोधकांनी इतिहासाचा जो पाया रचलेला आहे किंवा इतिहासाकडे बघण्याचा जो शास्त्रीय दृष्टिकोन आहे तो या पाठामध्ये, या प्रकरणात आपल्याला दिलेला आहे. आता हे बघत असताना याची सत्यता, विश्वसनीयता या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो आपण या वर्षभर केलेला आहे. मी आता थेट प्रश्नांवर येतो. या प्रकरणामध्ये आपल्याला कुठे प्रश्न निर्माण होतोय, कुठे MCQs तयार होणार, कुठे ऑब्जेक्टिव्ह तयार होणार, त्या ठिकाणी येतो. पेज नंबर 2 वर या. 1.2 1.2 आधुनिक इतिहास लेखन. 1.2 मध्ये यायचंय, पाठीमागच्या पेज वर यायचंय. 1.2 मध्ये आधुनिक इतिहास लेखन आज बघणार आहोत आपण. आता या इतिहास लेखनामध्ये 4 मुद्दे दिलेले आहेत. 4 पॉइंट आहे. 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 ठिकाणी क्वेश्चन तयार झालेले आहे. MCQ काय प्रश्न तयार होतोय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर्वांकडे परत एकदा मी विचारतोय, पुस्तक, पेन, पट्टी, पेन्सिल असलं पाहिजे. आता मी तुम्हाला जिथे MCQ क्वेश्चन तयार होतोय, ऑब्जेक्टिव्ह जिथे तयार होणार आहे ती जागेवर तिथे घेऊन चाललेलं आहे. 1.2 मध्ये आधुनिक इतिहास लेखन. सर्वात पहिला प्रश्न या पाठामध्ये तयार होतोय तो म्हणजे या मुद्द्यामध्ये, पहिल्या मुद्द्यामध्ये, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे, तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चिमात्य जे शास्त्रज्ञ होते, इतिहासकार होते, त्यांनी ही आधुनिक इतिहास लेखन पद्धती अवलंबलेली आहे. आणि प्रश्न इथे असा असणार आहे की आधुनिक इतिहास लेखन पद्धती ही टिंबटिंब आहे, तर ती कशी आहे? शास्त्रशुद्ध आहे. शास्त्रशुद्ध या पूर्ण वाक्याखाली अंडरलाईन करायचं. नंतर 2 मध्ये दिलेले आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. प्रश्न इथे असा पडणार आहे तो म्हणजे आधुनिक इतिहास लेखन हे प्रश्न टिंबटिंब असतात किंवा आधुनिक इतिहास लेखनामध्ये किंवा आधुनिक इतिहास लेखन तसेच संशोधनामध्ये जे प्रश्न असतात, जे समस्या असतात त्या टिंबटिंब असतात. खाली 4 पर्याय दिलेले असणार, त्याच्यामध्ये एक पर्याय तुमचं मानव केंद्रित असणार आणि अचूक पर्याय असणार आहे तुमचं मानव केंद्रित. म्हणून दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मानव केंद्रित या वाक्याखाली, या शब्दाखाली अंडरलाईन करायचं. तसंच पुढे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दिला आहे, 3 नंबरच्या ओळीमध्ये दिलेला आहे, त्याच पानावर आहोत आपण अजून. तोच मुद्दा आहे की हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहास त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात शेवटची जी ओळ वाचते मी आता की इतिहासात, म्हणजे प्रश्न विचारला जाईल असा की आधुनिक इतिहासात
ज्या घडलेल्या मानवी कृती असतील त्यांचा संबंध टिंबटिंब कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तर इथे उत्तर असणार दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी आजच्या लेक्चर मधून एक गोष्ट सांगू इच्छितो ती ही की आपण ज्यावेळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं, पेशव्यांचं मराठा साम्राज्य लयास गेलं, तर त्यावेळी कोल्हापूर साताऱ्याच्या संस्थांमध्ये ज्या काही शस्त्रास्त्र होते त्यातला एक शस्त्र म्हणजे एक तलवार, शिवाजी महाराजांची ही तलवार जी आहे ही लंडनला नेण्यात आली. कारण की भारतामध्ये जे काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे राज्य होतं तर त्या राज्यकर्त्यांनी किंवा जे कोणी इथे व्यापारी आलेले होते त्यांचे जे गव्हर्नर होते त्या गव्हर्नर असलेल्या अधिकाऱ्यांनी काय केलं, इथले जे काही दागिने किंवा जे काही खजिना जो भेटला, जी काही शस्त्र मिळाली, ही सर्व त्यांनी काय केली होती, लंडनच्या त्यांची जी राणी होती त्या राणीला त्यांनी काय केलं होतं, नजराणा म्हणून गिफ्ट म्हणून सगळे दिलेले होते. त्यातले बरेचसे भारतातील सिंहासन असेल, वस्त्र असतील, कलाकुसरीच्या वस्तू असेल, हस्तिदंत असेल, कोहिनूर हिरा असेल, तलवारी असतील, शस्त्रास्त्र असतील, ही सर्व त्यांनी इथून वापरली. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची जी तलवार होती ती पण नेलेली. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट मी इथे सांगेल की शिवाजी महाराजांच्या तलवारीचं नाव भवानी तलवार, ती त्यांना भवानी मातेने दिलेली नव्हती. हे लक्षात घ्या. आधुनिक इतिहासाचा जो अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की आधुनिक इतिहासाच्या लेखनामध्ये किंवा संशोधनामध्ये दैवी घटना, देवदेवतांचा कथा कहाण्यांचा संबंध अजिबात नाही. हा पाश्चिमात्य संशोधकांचा पण दावा आहे आणि भारतातील संशोधकांचा देखील तोच दावा आहे. हे लक्षात असू द्या. त्याच्यामुळे एक गोष्ट ही आहे की आपण ज्या शिवाजी महाराजांच्या तलवारीचा उल्लेख जो करतो तो भवानी मातेची तलवार म्हणून करतो, पण आपला गैरसमज असा आहे की ती तलवार त्यांना शिवाजी महाराजांना भवानी मातेने दिली. वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी ब्रिटिशांचे जे कोणी समूह होता, व्यापाऱ्यांचा जो वर्ग होता, जे लोक भारतामध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, ब्रिटिश असतील, जे लोक भारतामध्ये व्यापार करायला येत होते, तर आल्यानंतर त्यांनी इथले जे तत्कालीन जे राज्यकर्ते असतील त्या सर्व राज्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना गिफ्ट दिले, त्यांना त्यांच्याकडे परमिशन मागितल्या, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे ज्या ज्या वेळी रितसर परमिशन मागण्याचा प्रयत्न केला तर संबंधित जे कोणी सम्राट असतील, जे संस्थानिक असतील, जे राज्यकर्ते असतील, तर त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही इथे कुठल्या वस्तूंचा कशाचा व्यापार करणार आहे. अशाच पद्धतीने डच आणि पोर्तुगीज जे व्यापारी होते, डच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी देखील शिवाजी महाराजांकडे परमिशन मागितलेली. त्यांनी रितसर परमिशन मागितली. शिवाजी महाराजांनी काही व्यापाऱ्यांना या शस्त्रांचा व्यापार करण्याची परमिशन पण दिली, पण त्यातले काही शस्त्रास्त्र, काही तलवारी या शिवाजी महाराजांना आवडल्या. त्यातल्या 2 तलवारी व्यापाऱ्यांकडून ठेवून घेतल्या आहे. त्याचं कारण असं होतं की त्यातल्या त्या 2 तलवारी हलक्या वजनाच्या होत्या आणि शिवाजी महाराजांना त्या आवडल्या. आता त्या ज्या तलवारी होत्या त्या तलवारींवर तत्कालीन जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या ठसे मारलेले होते. आता हे जे ठसे मारलेले होते तर हे ठसे मारलेल्या तलवारी शिवाजी महाराजांकडे राहिल्या राज्याभिषेकापर्यंत. त्यानंतरही बरेच दिवस त्यांच्याकडे होत्या. ज्यावेळी ब्रिटिशांचं संपूर्ण साम्राज्य पसरत चाललं, मराठा साम्राज्य लयास गेलं, त्यावेळी इथला बराचसा खजिना, कोल्हापूरच्या घराण्यातला, साताऱ्याच्या घराण्यातला बराचसा खजिना हा वाहून नेला. तर त्यावेळी तो खजिना देखील, त्या तलवारी देखील त्यांनी उचलून नेल्या. तर ह्या सगळ्या तलवारी, जी वाघनखं होती, ही सर्व कुठे, हे सर्व साधनं जी आहे ही कुठे पाहायला मिळतात, ती आजही आपल्याला ब्रिटिश रॉयल जे म्युझियम आहे ब्रिटिश लंडन शहरामध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळतात. तर तिथे जर नीट बघायला गेलं तर त्या तलवारीचा उल्लेख आपल्या भारतीय नागरिकांनी त्याचा उल्लेख भवानी माताची तलवार म्हणून केलेली आहे. पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर ती जी मूठ आहे, तलवारीची जी मूठ आहे, त्या तलवारीच्या मुठीच्या तिथे एक शिक्का आहे. त्या दोन्ही तलवारींवर शिक्का आहे आणि तो शिक्का पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांनी त्यांचा ट्रेडमार्क सारखा दिलेला आहे. त्याच्यात पूर्ण उल्लेख आहे पोर्तुगीज आणि डच म्हणून. आणि तिथे त्यांनी हा पण उल्लेख केला की या तलवारी त्यांनी शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी वापरून ठेवलेल्या होत्या आणि काही काळ त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा लढायांमध्ये वापर पण केला. तर हा दुसरा मुद्दा मला इथे समजून तुम्हाला अशा पद्धतीने सांगायचा होता की प्रश्न इथे असा पडणार आहे की आधुनिक इतिहास लेखनामध्ये
ज्या मानवी कृती असतात त्या मानवी कृतीचा संबंध खालीलपैकी कशाशी जोडलेला नाहीये? कशाशी जोडलेला नाहीये किंवा टिंबटिंबशी जोडलेला नाहीये? तर उत्तर असणार आहे दैवी घटना, देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी. तिसऱ्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण होत नाहीये. चौथा जो मुद्दा आहे त्याच्यावर देखील कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण होत नाहीये. पण त्या खाली जे काही दिलेलं आहे की वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. ते तुम्ही अंडरलाईन करू शकता की आधुनिक इतिहास लेखनाचे जे काही वैशिष्ट्य आहेत, ह्या वैशिष्ट्यांची जी परंपरा आहे ही जी बीज आहे ही वैशिष्ट्य कुठे सापडतात आपल्याला? तर प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात. प्राचीन ग्रीक खाली अंडरलाईन करून ठेवा. इथे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की आधुनिक इतिहास लेखनाची जी वैशिष्ट्य आहे किंवा आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची वैशिष्ट्य ही आपल्याला टिंबटिंब देशाच्या इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. तर ग्रीक इतिहासकारांनी याच्यामध्ये संशोधन केलेले आहे आणि ग्रीक इतिहासकारांनी जे काही संशोधन केलं त्या संशोधनामध्ये हे खरं आधुनिक इतिहास लेखनाची बीज आपल्याला सापडतात. नंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला इथे, या खाली अंडरलाईन करून घ्या. हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब या भाषेतून आलेला आहे. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या खाली अंडरलाईन करा. हेरोडोटस हा एक इतिहासकार होऊन गेलेला आहे. तो ग्रीक होता, ग्रीक देशातून आलेला होता. ग्रीक देशाच्या संस्कृती त्याने हे सगळं लिखाण केलेलं आहे. 5व्या शतकात होऊन गेलेला आहे आणि त्याने जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ होता द हिस्टरीज. आणि हिस्टरीज हा शब्द पुढे आपल्या इंग्लिशमध्ये आलेला आहे. ह्याच्या शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत खास करून प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात ही पूर्ण ओळ. आणि नंतर हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. तुम्हाला विचारले की हिस्ट्री या शब्दाचा उगम टिंबटिंब या भाषेतून झाला आहे, तर ग्रीक भाषेत झालेला आहे. आणि दुसरा की हेरोडोटसच्या ग्रंथाचं नाव सांगा. हेरोडोटसने टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला किंवा हेरोडोटसने लिहिलेल्या ग्रंथाचं नाव हे होते किंवा शीर्षक टिंबटिंब होते द हिस्टरीज. द हिस्टरीज या वाक्याखाली अंडरलाईन करा. इथे तुमचा प्रश्न पडणार आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने 21 अपेक्षित असेल, आपले नवनीत असतील, याच्यामध्ये ज्या रिकाम्या जागा तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहेत त्या खाली तुम्ही अंडरलाईन करता. पण यावेळी जी सीईटी होणार आहे या सीईटी मध्ये तुम्हाला प्रामुख्याने अशा ठिकाणी प्रश्न विचारला जाणार आहे पण त्याचं उत्तर तिथेच आहे पण त्याच्या शेजारी असणार आहे. अतिशय जवळचाच प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. नंतर 1.3 मध्ये यायचे आपल्याला. 1.3 मध्ये जो दुसरा परिच्छेद दिलेला आहे त्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना विचारली. इथे तुम्हाला इन 1737 जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना हा प्रश्न असणार आहे तुमच्यासाठी की जर्मनीमध्ये 1737 मध्ये टिंबटिंब या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. तर त्याचं उत्तर असणार आहे गॉटिंगेन. आणि इथे दुसरा प्रश्न असा असणार आहे की जगाच्या इतिहासात पहिल्यांदा, लक्षात द्या मी परत एकदा शांततेत सांगतोय, जगाच्या इतिहासात पहिल्यांदा इतिहास या विषयाला मान्यता देणारं स्वतंत्र स्थान प्राप्त असलेलं पहिलं विद्यापीठ टिंबटिंब होय. त्याचं उत्तर देखील काय असणार आहे? गॉटिंगेन. हे लक्षात असू द्या. प्रश्न तोच थोडासा त्यांनी फिरून विचारले. परत एकदा सांगतो, 1737 मध्ये जर्मनीत टिंबटिंब विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. प्रश्नाचं उत्तर आहे गॉटिंगेन. पण मी इथे प्रश्न कसा असणार आहे ते तुम्हाला सांगतो. जगाच्या इतिहासामध्ये इतिहास या विषयाला, इतिहास या शास्त्राला सर्वप्रथम मान्यता दिलेली किंवा संशोधनास मान्यता असलेलं सर्वात पहिलं विद्यापीठ, कुठल्या विद्यापीठाने त्यांना मान्यता दिली, कुठल्या विद्यापीठाने इतिहास या विषयाला संशोधनास मान्यता दिली, तर ते विद्यापीठ होतं जर्मनीतील गॉटिंगेन. हे लक्षात असू. नंतर जर्मनी नंतर जगभरातील अनेक विद्यापीठांनी इतिहास, हिस्ट्री या विषयाला मान्यता दिली. त्यांनी शाखा निर्माण केली आणि त्या शाखेमध्ये संशोधन सुरू केलं.
आता आपण जाणार आहोत 1.4 मध्ये. तुम्ही इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील कॉन्टिंगेंट विद्यापीठाची स्थापना झाली. याखाली अंडरलाईन करायचं आहे, पण त्याही पेक्षा जास्त महत्व पुढच्या ओळीवर द्यायचं आहे. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान देण्यात आले. हा तुमच्यासाठी फिल इन द ब्लँक्स ऑब्जेक्टिव्ह MCQ असणार आहे, हे लक्षात असू द्या. MCQ एक्झॅक्ट पुढे पडतोय, कुठल्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय हे लक्षात असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, एक सांगतो, सरकार पाठीशी असल्यानंतर काय घडू शकतं, तर 10वीचे पेपर देखील कॅन्सल होऊ शकतात. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमचे वर्षभराची कष्ट, जी मेहनत आहे ती खरंच पूर्ण झाली आहे का, हे बघण्यासाठी सरकारने, बोर्डाने तुमची CET ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे मार्क्स मिळालेले ते मार्क्स गव्हर्नमेंटने, बोर्डाने एका फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करून दिले. पण असं समजू नका तुमचा 11वीचं ॲडमिशन जे होणार आहे ते शेवटी CETला प्राप्त असलेल्या गुणांच्या आधारावरच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे CETसाठी जे सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, सोशल सायन्स हे जे सब्जेक्ट असणार आहे याचा अतिशय अचूक सूक्ष्म पद्धतीने मायक्रो स्टडी करा. एक लक्षात असू द्या, फक्त उत्तर देण्याची पद्धत बदलली आहे, अभ्यास चुकलेला नाही. अभ्यास कोणालाच चुकलेला नाही, बोर्डाने तुम्हाला पास केलेले आहे. फक्त हीच एक साधी सरळ गोष्ट आहे तुमच्यासाठी, दुसरी कुठलीच नाही. 1.4 मध्ये महत्वाचे विचारवंत आपल्याला बघायचे. 1.4 मध्ये महत्वाचे विचारवंत आपल्याला बघायचे. याच्यामध्ये रेने देकार्त दिलेला आहे. रेने देकार्त 1596 ते 1650 जन्म वर्ष आणि मृत्यू वर्ष याखाली अंडरलाईन करा. परत एकदा पान नंबर 3 वर 1.4 मध्ये आपण महत्वाचे विचारवंत बघणार आहोत. रेने देकार्त बघतो आहोत आणि रेने देकार्तचं जन्म वर्ष आणि मृत्यू वर्ष याखाली अंडरलाईन करायची आहे. आणि रेने देकार्तने जो ग्रंथ लिहिलेला आहे, जो ग्रंथ दिला आहे डिस्कोर्स ऑन द मेथड, याखाली अंडरलाईन करा. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, रेने देकार्तने कोणता ग्रंथ लिहिला, तर त्या ग्रंथाचं नाव आहे, खालीलपैकी ग्रंथ कोणता ते असेल, 4 ग्रंथांची नावं दिली असेल, त्यामध्ये अचूक पर्याय उत्तर असणार आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. डिस्कोर्स ऑन द मेथड हा प्रश्न असणार आहे MCQ ऑब्जेक्टिव्ह साठी. तुमच्या माहितीसाठी असू द्या, रेने देकार्त जन्मवर्ष मृत्यूवर्ष 1596 1650 आणि रेने देकार्तने लिहिलेला जो ग्रंथ असणार आहे त्या ग्रंथाचं नाव डिस्कोर्स ऑन द मेथड. आणखी एक गोष्ट इथे विचारली जाणार आहे की त्याने काय मांडलेलं आहे, त्याने त्याच्या ग्रंथामध्ये किंवा कोणत्या विचारांना अनुसरून त्याने तो ग्रंथ लिहिला आहे ते शेवटच्या 2.5 ओळीत दिलेलं आहे. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही. परत एकदा सांगतो, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये. ऍक्च्युली हा त्याचा नियम नाही आहे, तर हा त्याचा सिद्धांत आहे. त्याचा हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतावरच डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ अवलंबलेला आहे. या संपूर्ण ग्रंथाचा जो पाया आहे, जी लाईन आहे, जो ट्रॅप आहे, जो आत्मा आहे, तो हा आहे की त्याने सांगितलंय की एखादी गोष्ट ही सत्य आहे, ही अतिशय निसंशयरित्या जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार करू नये. मग ते कशाबाबतही असो, ते जीवनाबाबतही असो किंवा इतिहासाबाबत असो, शास्त्राबाबत असो, सोशल सायन्स बाबत असो किंवा जनरल सायन्स बाबत असो. प्रश्न तुम्हाला इथे अवश्य विचारला जाणार आहे की रेने देकार्तचा जो सिद्धांत आहे किंवा रेने देकार्तचा जो काही ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये किंवा डिस्कस ऑन द मेथड या ग्रंथामध्ये रेने देकार्तने खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला आहे, तर त्याचा सिद्धांत हा असा आहे की जोपर्यंत एखादं सत्य हे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार करू नये, हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. या खाली अंडरलाईन करा. शेवटच्या 2.5 ओळी, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, या वाक्याखाली अंडरलाईन करायची. प्रश्नाचं उत्तर इथे असणार आहे. प्रश्न इथे तयार होत आहे. आपल्याला हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, जिओग्राफी, सायन्स 1, सायन्स 2, इंग्लिश, यामध्ये एक गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे. एक दुसरी गोष्ट,
प्रश्न कोणत्या ठिकाणी निर्माण होतोय, कुठल्या ठिकाणी एमसीक्यू तयार होत आहे, कुठल्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पडतो कोणत्या ठिकाणी ते आपल्याला पाहिजे. नंतर असणार आहे व्हॉल्टियर, जन्मवर्ष मृत्यूवर्ष लक्षात असू द्या. आणि या ठिकाणी महत्वाचं असं आहे की व्हॉल्टियरचं मूळ नाव विचारणार आहे. व्हॉल्टियरचं मूळ नाव किंवा वर दिलेलं असते फ्रान्सवा मरी अरुये हे खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराचं नाव आहे. व्हॉल्टियरचं नाव अवश्य लक्षात असू द्या, पाठ करून द्यावा, एमसीक्यू इथे असू शकतो. दुसरी गोष्ट पुढे जायचंय आपल्याला, जॉर्ज फेड्रिक हेगल. जॉर्ज विल्यम फेड्रिक हेगल याचं पण जन्मवर्ष लक्षात ठेवायचं आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी इथे असे सांगणार आहे की जॉर्ज हेगलचं देश लक्षात ठेवायचं, कारण की जर्मन जे शास्त्रज्ञ यांच्यावर नुसते 10वीलाच नाही 12वीलाच नाही तर जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात, स्पर्धा परीक्षा होतात, या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जर्मन जे शास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहे, यांच्यावर खास प्रश्न विचारले जातात, एवढं लक्षात असू द्या. त्याच्यामुळे जॉर्ज हेगल टिंब या राष्ट्राचा होता किंवा या राष्ट्रातून होता किंवा या राष्ट्रातील होता असं जर तुम्हाला विचारलं तर जर्मन या राष्ट्राचा होता किंवा तो जर्मन तत्वज्ञानी होता. त्याचबरोबर त्याने जो ग्रंथ लिहिलाय तो ग्रंथचा एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसरं रिझन इन हिस्ट्री हे दोन बुक्स, हे दोन ग्रंथ विचारलेले असणार. परत एकदा सांग, सगळेजण ऐकतात आहे. मला आता जेवढे पण मुलं लाईव्ह आहेत क्लासरूम मध्ये 26 मुलं आहेत, 26 स्टुडंट आहेत, सगळ्यांनी परत मला एकदा रिप्लाय द्यायचे की तुम्ही टच मध्ये आहात का, ऐकता आहात का, सगळ्यांना समजतंय, कोणाला अडचण आहे, कोणाला जर अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी संवाद साधा, हा हँड रेस करा, मला कळू द्या की तुम्ही व्यवस्थित चाललेलं आहे का. आणि आज मला आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपला ज्यांनी जे या मी सांगतो जे आहे की जिथे अंडरलाईन करायचे, जिथे एमसीक्यूज तयार होत आहे त्याला तुम्ही अंडरलाईन केल्यानंतर त्याचे फोटोग्राफ्स त्यांनी ग्रुपवर शेअर करायचे. मला कळू द्या की तुम्ही सर्वांनी खरोखर त्या ठिकाणी अंडरलाईन केलं आहे का. हे मला कळालं नाही तर कळणार कसं आहे की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहेत का नाही. कळतंय, आवाज येतोय माझा सगळ्यांना. 26 विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे की जर कोणाला काही अडचण असेल, आवाज ऐकू येत नसेल, समजत नसेल, कोणी मागे पडलं असेल तर मला परत एकदा विचारा. जायचं पुढे. ओके, परत एकदा जाऊ आपण. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल हा एक जर्मन तत्वज्ञानी होता. त्याचे दोन ग्रंथ निर्माण केले. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स हा त्याचा ग्रंथ आहे, या खाली अंडरलाईन करून ठेवा. आणि रिझन इन हिस्ट्री हा पण ग्रंथ आहे, या खाली पण अंडरलाईन करा. तुम्हाला विचारला जाईल की जॉर्ज हेगलची कृती कोणती आहे, साहित्य कृती, ग्रंथ संपदा असा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये ह्या दोघांपैकी एकाचा उल्लेख असणार आहे. त्याने दोन विचारलेले आहे, त्यापैकी एक तुम्हाला नक्कीच प्रश्न म्हणून विचारणार आहे. नंतर असणार आहे तो म्हणजे लिओपोल्ड रांके. लिओपोल्ड रांकेचं विद्यापीठ हे बर्लिन होतं आणि बर्लिन विद्यापीठामध्ये त्याने संशोधन केलेलं होतं. याचा देखील ग्रंथ असणार आहे. तो ग्रंथ त्यांनी दिलेला आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा दिलेला आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. यात शेजारच्या याच्यामध्ये बघायचं आहे, पान नंबर 4 वर लिओपोल्ड रांके त्याचं जन्मवर्ष आणि मृत्यूवर्ष आपल्याला बघायचं आहे. 1795 1886 या वाक्याखाली, या इयर खाली, वर्षाखाली अंडरलाईन करायचं आहे आणि नंतर लिहायचं आहे. नंतर पुढच्या त्याचा जो फोटो दिलेला आहे लिओपोल्ड वॉन रांके म्हणून, त्याच्या खाली तिसरी ओळ द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अंडरलाईन करा आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे त्याच्या दोन ग्रंथ संपदा, रांकेच्या दोन ग्रंथ संपदा आहेत, त्यातली एक ग्रंथ संपदा तुम्हाला रिकाम्या जागांसाठी विचारला. लक्षात असू द्या, मी परत एकदा सांगतो. लिओपोल्ड रांकेचं जन्मवर्ष, मृत्यूवर्ष आणि त्याने जे दोन ग्रंथ संपदा निर्माण केली, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, या दोघांखाली अंडरलाईन करा. एमसीक्यू इथे असणार आहे.
पुढचा विचारवंत आहे कार्ल मार्क्स, आणि कार्ल मार्क्स सर्वात जास्त पॉप्युलर आहे. UPSC पर्यंतच्या हिस्ट्रीच्या एक्झाम मध्ये, हिस्ट्री सब्जेक्ट मध्ये सगळीकडे कार्ल मार्क्स विचारलेला आहे. आणि खूप मोठं रिव्हॉल्युशन, खूप मोठी क्रांती, सामाजिक उत्क्रांती या विचारवंताने घडून आणलेली आहे. त्याच्यामुळे कार्ल मार्क्स जर्मन तत्वज्ञ म्हणून ओळख आहे त्याची. 1818 आणि 1853 याखाली अंडरलाईन करायची. आणि त्याने मांडलेला सगळ्यात मोठा जो सिद्धांत आहे तो 4 नंबरच्या ओळीत आहे. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो, या वाक्याखाली अंडरलाईन करायची. मी परत एकदा सांगतो, कार्ल मार्क्सचा सिद्धांत बघतो आहोत आपण. कार्ल मार्क्सकडे यायचंय. 1818, 1853 याखाली अंडरलाईन करायची आहे. आणि तिथून पुढे 4 नंबरची ओळ जी आहे, 4 नंबरच्या ओळी, कार्ल मार्क्सचा खूप मोठा सिद्धांत आहे की ज्याच्यावर जगामध्ये आज भांडवलशाही अर्थव्यवस्था विरुद्ध समाजवादी अर्थव्यवस्था असं चित्र जे आहे आज, त्याचं कारण म्हणजे कार्ल मार्क्स. आणि जगातील म्हणजे भारताबरोबरच ज्या ज्या ठिकाणी गरिबी आहे, म्हणजे जगात सगळीकडे गरिबी आहेच कमी अधिक प्रमाणामध्ये, पण कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला, कर्मचारी वर्गाला, कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी कार्ल मार्क्सने जी थेरी मांडलेली आहे, त्या थेरीचं जगभरात सर्व ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आणि याला सर्वात जास्त विरोध कोणी केला आहे? भांडवलदार वर्गाने केलेला आहे. कारण की दुसऱ्या महायुद्धामध्ये, पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये भांडवलशाहीचा खूप मोठा उदय झाला होता. आणि त्या भांडवलशाहीच्या उदयावरच अमेरिका आज भक्कमपणे उभी आहे. जगावरचे राज्य करते ती अमेरिका त्याच्यामुळेच करते. त्याच्यानंतर चायना देखील राज्य करते. चायनामध्ये देखील समाजवाद आहे, साम्यवाद आहे, पण त्यांचा जो विषय आहे तो संपूर्ण भांडवलशाहीला अनुसरून. रशियामध्ये देखील समाजवाद आहे, पण तो 100% समाजवाद याच कृतीला धरून आहे. तर आज जगामध्ये जे काही मधल्या काळात 80-90च्या दशकामध्ये जगात जे शीतयुद्ध झालं होतं, कोल्ड वॉर झालं होतं, ते रशिया आणि अमेरिका या 2 राष्ट्रांमध्ये झालं. आणि ह्या कोल्ड वॉरचं बेसिक कारण एकच होतं, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. म्हणून कार्ल मार्क्स खूप महत्वाचा आहे. कार्ल मार्क्सचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये इतिहासाच्या बाबतीत त्याने जे स्टेटमेंट केलेले आहे ते हे की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा आहे, याखाली अंडरलाईन करा. दुसरी गोष्ट, पूर्ण कार्ल मार्क्स तर आपल्याला बघायचाच आहे. पूर्ण कार्ल मार्क्सवर 1, 2, 3, 4, 5 पर्यंत प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे पूर्ण कार्ल मार्क्स हा तुम्हाला अभ्यासायचा आहे. पण प्रश्न पुढे असणार आहे, त्याने जे स्टेटमेंट दिलेले आहे की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा आहे, हे वाक्य कार्ल मार्क्सचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दुसरी गोष्ट, त्याने जो ग्रंथ लिहिलाय दास कॅपिटल, दास कॅपिटलने जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांमध्ये रिव्हॉल्युशन, उत्क्रांती घडून आणलेली आहे. त्याच्यामुळे दास कॅपिटल वर आजही अर्थशास्त्रामध्ये मोठमोठ्या थेरीज मांडल्या गेलेल्या आहेत. रशियाच्या अर्थशास्त्रामध्ये देखील, जर्मनीच्या युरोपियन अर्थशास्त्रामध्ये देखील दास कॅपिटलवर खूप मोठमोठे सिद्धांत मांडले गेलेले आहेत. त्याच्यामुळे कार्ल मार्क्सचा संपूर्ण अभ्यासायचाच आहे, वाचायचाच आहे. पण त्याचप्रमाणे कार्ल मार्क्सचे जे स्टेटमेंट दिलेले आहे, इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा आहे, हे कार्ल मार्क्सचं स्टेटमेंट आहे, त्याखाली अंडरलाईन करायचं आहे. आणि दास कॅपिटल हा त्याचा ग्रंथ आहे. मी परत एकदा सांगतो की पूर्ण कार्ल मार्क्स आपल्याला अभ्यासायचा आहे. नंतर आहे ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणालीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. तर ॲनल्स प्रणालीमध्ये काय सांगितलेलं आहे थोडंसं मी ते आधी एक्सप्लेन देतो. त्याचं कारण असं आहे की ॲनल्स प्रणाली ही तुम्हाला नुसतं ती घटना नाही समजून सांगत आहे, तर त्या घटनेच्या काळामध्ये, ॲनल्स प्रणाली त्या घटनेच्या काळामध्ये इतर जे घटक असतात, जसं शेती, हवामान, पाणी, युद्ध, राजकारण, उत्पन्न, वाहतूक, दळणवळण, संदेशवहन, वस्तू निर्माण करणं, वस्तूंचे आयात निर्यात करणं, वस्तू विनिमय करणं, दळणवळण असेल, वाहतूक असेल, संदेशवहन असेल, तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, इतकंच नाही तर आयुर्वेद असेल, औषधोपचार पद्धती असेल, या सर्व गोष्टी त्यांनी विचारात घ्यायला सुरुवात केली. आणि ही सर्व गोष्टी विचारात घ्यायच्या असतील तर त्यासाठी काय गरजेचं आहे, तर ॲनल्स सिस्टम, ॲनल्स प्रणाली. पूर्ण ॲनल्स प्रणाली यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे.
स्त्रीवादी इतिहास लेखन जर बघायला गेलं तर स्त्रीवादी इतिहास लेखनावर तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे पुढच्या टॉपिक मध्ये. तो म्हणजे हा आहे की सिमॉन द beauvoir या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केलेली. मी परत एकदा सांगतो, स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये वरून जी तिसरी ओळ आहे त्याच्यामध्ये एका स्त्रीच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. सिमॉन द beauvoir या फ्रेंच विदूषिकेने स्त्रीवादाची भूमिका सिद्ध केली आहे, या खाली अंडरलाईन करा. इथे प्रश्न विचारला जाणार आहे तुम्हाला की स्त्रीवादाची मूलभूत भूमिका खालीलपैकी टिंब या तत्वज्ञाने किंवा या विचारवंताने स्पष्ट केली आहे. खाली 4 पर्याय असतील, त्या 4 पर्यायांमध्ये एक पर्याय असणार आहे सिमॉन द beauvoir आणि सर्वात शेवटचा जो घटक असणार आहे तो म्हणजे मायकेल फुको. मायकेल फुको थोर आधुनिक इतिहास तज्ञ मानल्या जातात. आज जेवढी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संशोधनाच्या ज्या काही शाखा आहेत, म्हणजे इतिहास संशोधनाच्या शाखा आहे, याच्यामध्ये मायकेल फुकोने जे काही सिद्धांत लिहून ठेवलेले, जे संशोधन लिहून ठेवले, हे संशोधन तिथे पॅरामीटर्स म्हणून असे बघितले जातात. तर हे मायकेल फुको यांचा जन्मवर्ष, मृत्यूवर्ष, यांचा देश, जेवढे तुम्हाला इतिहासकार विचारलेले आहेत पाश्चिमात्य, त्या सर्वांचे देश तुमच्या लक्षात असले पाहिजे. यावर हमखास प्रश्न असणार आहे. दुसरी गोष्ट, मायकेल फुकोने जो काही ग्रंथ लिहिला आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, हा ग्रंथ याचा तुम्हाला अवश्य रिकाम्या जागांसाठी एमसीक्यू विचारले जाणार आहे, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. हे फक्त मायकेल फुकोचं खास करून आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ अवश्य तुम्हाला विचारणार आहे. आपण 5 मिनिटं थांबू. पुढच्या प्रकरणाकडे जाण्यापूर्वी एक 5 ते 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ. सर, मी एक 5 मिनिटं ब्रेक घेत होतो म्हटलं, तर मग हे थांबून देऊ का? काय सांगितलं? ते 8 म्हणून आहे. सांगितलं. लिव्ह क्लासेस म्हणू ना.